गुड मॉर्निंग बच्चों. आपल्याला आता लेसन नंबर 6 लेसन म्हणण्यापेक्षा पोएम नंबर 6 आपण लेसन 5 बघितला. घाटात घाट वरंदा घाट. त्याच्यानंतर ही पोएम आहे, कविता आहे. आभाळाची आम्ही लेकरे ही आपल्याला कविता पाहायची आहे, बरोबर आहे. आता आभाळाची आम्ही लेकरे ह्याच्यामध्ये है ना, कवीने काय केलं आहे, कसलं सांगितलं आहे, कशाबद्दल सांगितलं आहे ते आपण पहिलं जाणून घेऊया. कवी वसंत बापट 1922 ते 2002 प्रसिद्ध कवी. त्यांची 11वी दिशा, सकिना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकिले, रणी, माणसी, शूर मर्दाचा पोवाडा, मेघहृदय, तेजसी, राजसी हे काव्यसंग्रह, चंगामंगा, अबडक तबडक, आम्ही बालगोविंद हे बालवाङ्मय, 12 गावचं पाणी हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. बघा, आभाळाची आम्ही लेकरे ह्याच्यामध्ये है ना, लेखकाला काय सांगायचे तर सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत है ना. आभाळाची म्हणजे आम्ही या आभाळाची लेकरं आहोत. आभाळ मतलब है ना ॲक्च्युली आकाश म्हणतो त्याला, आपलं नभ है ना, क्लाउड त्याला म्हणू शकतो. मग आम्ही आभाळाची लेकरे आहोत ना. आम्ही लेकरे, बघा आम्हीचं आम्ही केलं, आम्ही लेकरे, बरं की नाही. लेकरे म्हणजे बाळे, चिल्ड्रन, बरं ना. मग इथे काय सांगितलं आहे तर आम्ही सर्व निसर्गाची लेकरे आहोत. मतलब हम लोग सब देखो यहाँ पे जैसे जात धर्म पंथ है ना यांचे भेद न मानणाऱ्या इमानाने है ना कष्ट करणाऱ्या कष्टकऱ्यांचे मनोगत कवीने मांडले आहे. यहाँ पे कवि को ये बताना है कि हम लोग कष्टकरी है, हम लोग मेहनती है, बस हम लोग के जात धर्म पंथ ये सब नहीं है ना, इसमें नहीं पडना है. म्हणून म्हटलं आहे की सर्व आम्ही निसर्गाची लेकरे आहोत. या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे, अभंग मतलब कभी भी भंग न पावणारा, अभंग म्हणजे भंग न पावणे, अभंग असल्यामुळे है ना, मानुष्की नाते मतलब मानवता धर्म उनमें है. जैसे मैं हर वक्त बताता हूँ आपको कि धर्म एक ही है, मानवता धर्म, और जात 2 है, स्त्री और पुरुष. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. प्रस्तुत कवितेत कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार या व संदेश दिला आहे. प्रस्तुत कविता शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून घेतली आहे है ना. ह्या काव्यसंग्रह जो आहे शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून हा छोटासा विचार है ना, हाँ संदेश है ना, ये इसमें दिया गया. मैसेज जो है वो अच्छा मैसेज है, यहाँ पे दिया गया है. पहिलंच दिला ऐका वाचा आणि म्हणा, मतलब पहिली सुनने का, रीडिंग और फिर बोलने का. ठीक है. चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता वरती सूर्यनारायण आहे ना, सूर्य भगवान है वो एक्चुअली. हम लोग उसको मानते नहीं है भगवान, लेकिन है भगवान. आता सूर्य बघा ना, जसा एक आहे तसं सगळ्या है ना, तसा देव पण एकच आहे, लक्षात आलं. आणि त्याचीच आपण काय आहोत, लेकरे आहोत. मतलब सिंपल सी चीज़ है, मैंने जैसे बताया मानवता धर्म एक धर्म है आणि स्त्री आणि पुरुष या दोनच जाती आहेत. कैसे, अभी देखो ना, सबका शरीर तो सेम ही है ना. जात धर्म ये सब हम लोग ने जैसे बचपन से सीखा हुआ है वैसे हम लोग करते हैं, लेकिन एक्चुअली है ना ये सब नहीं है ना. जाती धर्मीच्या पलीकडे जर बघायला गेलं तर मनुष्य कसं आहे बघा ना, सेम आहे. सगळ्यांची शरीर सेम आहे, सगळ्यांचं ब्लड सेम आहे, रेड कलरचं है ना. तो यही भेदभाव जो है इसमें क्या किया है ना, मिटाने की कोशिश यहाँ पे की गई है. म्हणून म्हटलं की काय म्हटलं ते आपण या कवितेमध्ये बघूया है ना. सहकार्य, आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई है ना. मग काय सांगितलं आहे, आभाळाची ना मतलब आभाळाची आम्ही लेकरे आहोत आणि काळी माती आई म्हणजे हम लोग की माता, आई म्हणजे माता, मदर. कौन आहे तर काळी माती, मतलब इथे अर्थ है इसका, मतलब मीनिंग क्या है, शेत है ना, ब्लॅक सॉईल त्याला म्हणू शकतो, किंवा द अर्थ किंवा फार्म म्हणू शकतो त्याला आपण. म्हणजे जी काळी माती आहे ती आमची आई आहे आणि आम्ही आभाळाची लेकरं आहोत. लक्षात येत आहे. म्हणजे पृथ्वीवरती जे शेती है, खेती मतलब किसानों के हम लोग बच्चे हैं, ऐसा हिसाब यहाँ पे बोला गया. जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. हम लोग के लिए जात वेगळी मतलब निराळी, सेपरेट नहीं है. हम लोग एक ही जात है, एक ही धर्म है हम लोग का. आम्हाला जात पण वेगळी नाही, आम्हाला धर्म पण वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती, पहला लाइन समझ में आया आपको, फिर से देखते हैं. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई है ना.
आणि सांगितलं आहे जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही, है ना. स्काय, आकाश म्हणजे स्काय, है ना, आभाळ म्हणजे स्काय. मग आम्ही त्या आभाळाची लेकरं आहोत, हम लोग उसके, है ना, बच्चे हैं. और काली माती हम लोग की माता है, मतलब खेती जो है हम लोग की माता है. जात वेगळी, मतलब हम लोग को जात कुछ अलग नहीं है. नाही अम्मा, धर्म वेगळा नहीं, धर्म भी हम लोग को अलग नहीं है, एक ही है हम लोग के लिए. आगे, श्रमगंगेच्या तीरावरती, श्रमगंगा मतलब कष्टरूपी गंगा नदी, द रिवर ऑफ स्वेट, हार्ड वर्क त्याला म्हणतो आपण, है ना. कष्टरूपी गंगा नदी, असं श्रमगंगेच्या तीरावरती, श्रमगंगा, श्रम मतलब मेहनत, कष्ट, है ना, उसके त्या गंगेवरती, मतलब गंगा ये नदी का नाम है, लेकिन यहाँ पे श्रमगंगा बोला है. श्रमगंगेच्या तीरावरती, तीर मतलब काठ, किनारा, है ना, बँक ऑफ द रिवर आपण म्हणू शकतो. कष्टकऱ्यांची आमची वस्ती, हम लोग की वस्ती, वस्ती मतलब रहना, रहने का ठिकान, वस्ती बोलते हैं ना, जैसे वसाहत, वैसे कष्टकरी मतलब हम लोग कष्टकरी है, मेहनती है ना. मेहनत्यांची आमची वस्ती, मतलब हम लोग जो मेहनत करने वाले हैं उनकी हम लोग की वस्ती है, वहाँ पे हम लोग रहते हैं. नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नहीं, हम लोग को नाम भी अलग नहीं है और गाँव भी अलग नहीं है, हम लोग सब एक है, नाम से भी और गाँव से भी, हम लोग का गाँव एक ही है ना. ऐसे यहाँ पे बोला है की श्रमरूपी गंगेच्या काठावरती आम्हा कष्टकऱ्यांची वस्ती आहे. कष्ट आम्हाला गंगेसारखे पवित्र आहेत, आम्ही सर्व कष्टकरी आहोत असं म्हटलं आहे, सर्व कष्टकरी आहोत. याशिवाय आम्हाला निराळे नाव नाही किंवा वेगळे गाव नहीं. मतलब हम लोग के लिए मेहनत करना, कष्ट करना, यही पवित्र धर्म है हम लोग का, है ना. वही हम लोग को पवित्र मानते हैं, उसको हम लोग है ना. प्रामाणिकपणे काम करणे, लक्षात की नाही. ह्याच्यामध्ये आम्ही जास्त काय करतो, बिलीव करतो, विश्वास ठेवतो. म्हणून आम्हाला नाव पण वेगळं नाही, आम्हाला गाव पण वेगळं नाही, आमचं गाव एकच आहे, है ना, असं म्हटलं आहे. इमान आम्हा एकच ठावे, इमान म्हणजे निष्ठा, प्रामाणिकपणा, सचोटी, लॉयलिटी म्हणू शकतो, हॉनेस्टी. ईमान आम्हा एकच ठावे, हम लोग को एक ही पता है खाली, है ना, प्रामाणिक रहना, इतना ही हम लोग का ईमान है. सबके साथ ठावे यानी पता रहना, माहित है, वी नो, है ना. क्या 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 ईमान है हम लोग का, क्या हम लोग प्रामाणिकपणे क्या रहते हैं, हॉनेस्टी क्या रहते हैं. तो घाम गाळूनी काम करावे, हम लोग क्या करते, पसीना बहा के, है ना, जब तक पसीना नहीं आता है, मतलब पसीना बहा के हम लोग क्या करते, मेहनत करते. काम करावा मतलब मेहनत करना. घाम गाळूनी, बाय स्वेटिंग म्हटलं आहे त्याला ना, कष्ट करून आम्ही काय करतो, मेहनत, काम करावे असं म्हटलं आहे. घाम गाळूनी मतलब कष्ट करून, बहुत मेहनत करके, कष्ट लेके हम लोग क्या करते हैं, काम करते हैं. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नहीं. देखो कितना अच्छा बोला है, मार्ग मतलब रास्ता, पाथ, वे. मार्ग भी हम लोग को अलग नहीं है और स्वर्ग, है ना, त्याला हेवन म्हणतो ना आपण, स्वर्ग पण आमच्यासाठी वेगळा नाही. लक्षात आहे की नाही. मतलब वही है हम लोग के लिए, मार्ग भी वही है और स्वर्ग भी हम लोग को वही है. आपण म्हणतो ना की मार्ग, मार्ग कधी सापडतो, जेव्हा आपल्या मार अधिक ग, मार अधिक ग, मार्ग, अपने अंदर का अगर गर्व मार दिया हम लोग ने, है ना, ग मार दिया, अहंकार मार दिया, तो हम लोग को मार्ग मिलता है. इसलिए मार्ग ऐसा बोला है. ग को मारो, अपने अंदर के अहंकार को मारो, तो आपको मार्ग मिलेगा. मम्मी पापा अगर अच्छे से कोई बता रहा है तो सुनने का, बड़े लोग जो बताते हैं उनको सुनने का. लेकिन हम लोग आजकल क्या करते नहीं, अपनी मनमानी, मुझे ज़्यादा कुछ आता है, मैं पढ़ाई करता हूँ, इसलिए अपने अंदर का जब तक गर्व नहीं चला जाता है तब तक कुछ होने वाला नहीं है. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. स्वर्ग, अभी देखो सब लोग बोलते हैं स्वर्गात जायचं है, स्वर्गात मतलब भगवान के पास ऊपर, है ना. नरक, और नरक मतलब क्या बोलते हैं, नरक और स्वर्ग रहते हैं ना. स्वर्ग में गए तो भगवान के पास गए, नरक मतलब राक्षसों के, हाँ, बोलते हैं ना, अच्छे कर्म करोगे तो स्वर्ग में जाओगे और बुरे कर्म करोगे तो नरक में जाओगे. लेकिन ऐसा कुछ होता नहीं है, स्वर्ग और नरक बाद में मरने के बाद कुछ नहीं होता है ऐसा. एक्चुअली रियल हम लोग जीते हैं ना तभी होता है. लाइक देखो, जो लोग व्यसन के मार्ग में जाते हैं, जो नॉनवेज मतलब दारू, सिगरेट, तंबाकू, ये सब ऐसे गलत मार्ग पे जो वहाँ पे चलते हैं, और देखो कैंसर होता है बाद में, बीमार होते हैं. कुछ लोग पड़े हुए रास्ते से, हाँ, पी के पड़े हुए रहते हैं, तो उनको क्या बोलेंगे, नरक तो बोलेंगे. वही तो नरक है असली, है ना. और स्वर्ग मतलब क्या, जो अच्छे से पूजा पाठ करके, भगवान की प्रे करके, जो भी है, जिसको मानता है अल्लाह की, अगर अल्लाह है
तो अल्लाह को प्रे करता है, कोई नमाज़ पढ़ता है, भगवान ना क्रिश्चियन है तो गॉड को करता है, और हिंदू है तो जो भी है प्रार्थना, सबकी एक ही प्रार्थना है, खाली प्रार्थना करने का तरीका अलग है ना। तो अलग अलग टाइप का जो भी प्रे करते हैं और अच्छे मार्ग पे चलते हैं वो स्वर्ग है ना। और इसलिए बोला है ना स्वर्गात जायचं आहे, स्वर्गात, स्वर मतलब गाना, स्वर मतलब सूर, बराबर ना। हाँ, धुन बोलते हैं हम लोग उसको, स्वर्गात मतलब गात यानी गाना, गाना चाहिए स्वर, हर किसी का स्वर्गात क्या, स्वर्गात मतलब क्या है ना, भगवान का स्वर गाके गाके हम लोग को ऊपर जाना है, स्वर्गात ऐसा बोला है, समझ में है ना, स्वर्गात जाना चाहिए, तो इसी स्वर्गात जाएंगे है ना। इसलिए यहाँ का मीनिंग ऐसा है, समझ में आया की मार्ग वेगळा नाही आम्हा है ना, आणि स्वर्ग वेगळा नाही, आम्हाला स्वर्ग पण तोच आहे आणि मार्ग पण तोच आहे असं म्हटलेलं आहे. किती छान दिलं आहे बघा ना. म्हणजे आम्हाला कष्ट करणे एवढंच आमचं इमान आहे है ना. त्याचबरोबर याशिवाय आमचा मार्ग पण वेगळा नाही आणि कष्ट करून काम करणे हेच आमचे एकमेव कर्म आहे आणि एकमेव मार्ग आहे. त्याच्यानंतर सांगितलं आहे, पुढे बघितलं बघा की माणुसकीची अभंग नाते, आमचं नातं कोणतं आहे, माणुसकीचं. आम्ही मानवतेचे अतूट नाते जपतो है ना. आणि पुढे तर मस्त दिले, आम्हीच आमचे भाग्यविधाते, म्हणजे आम्हीच आमचे भाग्यविधाते आहोत है ना, आम्हीच आमचा उद्धार करणार आहोत. अभंग मतलब न भांगणारे, मैंने पहले ही बताया था. अतूट अनब्रेकेबल, नाते मतलब संबंध, रिलेशनशिप है ना. आम्हीच आमचे भाग्य विधाता, विधाता मतलब परमेश्वर है ना, गॉड, और भाग्य मतलब दैव, नशीब, डेस्टिनी म्हणू शकतो आपण त्याला, लक. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते है ना. म्हणजे माणुसकीचं आमचं नातं काय आहे, अभंग नातं आहे. अभंग मतलब कभी भी ख़त्म न होने वाला, कभी भी न रुकने वाला, न फिनिश होने वाला, कभी एंड नहीं होता है वो मानुषकी का नाता. सबके साथ मानुषकी के साथ रहो, सबके साथ है ना, प्यार करो, सबको हेल्प करो एक दूसरे को, वही अभंग, वही नाता है हम लोग, वही रिलेशन है सबके साथ. आम्हीच आमचे भाग्य विधाते, हम लोग के क्या है, भाग्य विधाते, मतलब भाग्य का जो विधाता है, मतलब हम लोग ही जो आगे अच्छा भाग्य हम लोग का जो लिखा है वो हम लोग ही अच्छे कर्म से लिखने वाले हैं. अगर अच्छा कर्म करेंगे तो भगवान हम लोग को अच्छा ही देने वाला है. इसलिए बोले आम्हीच आमचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. देखो हम लोग को पंथ मतलब धार्मिक संप्रदाय, लक्षात ना, कल्ट म्हणतो त्याला आपण, धार्मिक संप्रदाय पण आमचा वेगळा नाही, आणि संत म्हणजे सत्पुरुष, साधू पुरुष, संत भी हम लोग का वेगळा नहीं है ना. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नहीं. हम लोग का पंथ मतलब लाइक जैसे वारकरी संप्रदाय रहता है, अलग अलग संप्रदाय रहते हैं वरना, अलग अलग परमार्थ रहता है, अलग अलग आध्यात्मिक संस्था रहती है. वैसा हम लोग को पंथ कौन सा भी नहीं है, अलग अलग नहीं है ना. धार्मिक संप्रदाय अलग अलग धर्म नहीं है हम लोग को, एक ही है, पंथ वेगळा नाही आम्हा है ना. और संत भी हम लोग का जो संत है, लाइक संत तुकाराम महाराज, बहुत सारे संत है. हाँ, संत कबीर महाराज मुस्लिम थे, गुरु नानक सिख थे, ऐसे बहुत सारे संत हो गए. उसमें भी जात में भी संत हो गए, न्हावी समाज के संत थे है ना. त्याच्याबरोबर कुंभार संत थे है ना, माळी संत थे है ना, कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, सावता माळी भी थे. हर जात के संत थे. तो इधर बोला कि हम लोग को वो संत भी अलग अलग नहीं, हम लोग के लिए संत एक ही है, बरोबर ना. म्हणून म्हटलं आहे बघा की पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. हम लोग का संत भी एक है, मतलब भगवान. देखो संत ते देव, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा, खाली निमित्त रहते प्रतिमा, बराबर ना. हम लोग भगवान को पूजा करते हैं, लेकिन उसकी पहचान कौन करा देता है, संत करते हैं. संत बताते कि यही भगवान है. हाँ, भगवान के बारे में 2 शब्द है ना, हम लोग को प्रवचन, निरूपण जो भी है वो देते हैं, उनके बारे में बताते हैं, वही फिर तभी तो पता चलता है की हे भगवान आहे. हां, आपल्यासाठी बघा आई वडिलांनी सांगितलं ना, गणपती बाप्पा कसा छान आहे, शंकर महादेव काय करतो, श्री विष्णू काय करतो, तेव्हा तर आपल्याला कळालं, समजलं की नाही. तब तक हम लोग को पता ही नहीं था. म्हणजेच काय, संतांनी है ना, संतांनी अभंगामध्ये जसं लिहून ठेवलं, त्याचं विश्लेषण कीर्तनातून अभंगातून जसं झालं तसं आपल्याला कळालं. इसलिए बोला है कि हम लोग का पंथ भी अलग नहीं, संत भी अलग नहीं है ना. और इसलिए मैं भी बता रहा हूँ कि संत एक ही रहते हैं, भगवान ही संत है, देव ही संत है, ये ध्यान में रखो. समझ में आया.
ओके बाळांनो. आणि शेवटच्या पॅराग्राफमध्ये बघा ते काय दिलं आहे, कोटी कोटी हे बळकट भाऊ जगन्नाथ रथ ओढून नेऊ. है ना, म्हणजे काय सांगितलं आहे, कोट्यावधी भारतीयांच्या मजबूत हातांनी, कोटी कोटी ये बड़कड़ भाऊ मतलब हम लोग एक है क्या नहीं, बहुत सारे एक जन है ना, तो ये कोट्यावधी अब जो भी है ना भारत का जो सब मनुष्य है या फिर जो जन है, सब लोग है ना, सब लोग एकजुट होके अगर ये मिल जाए है ना, बड़कट बाहू, बड़कट मतलब मजबूत शक्तिवान स्ट्रॉन्ग, है बाहू मतलब हाथ, है ना आर्म्स, तो ये सब एक साथ हो जाएंगे, एक साथ एक संग हो जाएंगे. जगन्नाथ रथ ओढ़ून नेऊ, रथ मतलब वही है ना, जगन्नाथ रथ मतलब यहाँ पे अर्थ क्या उसका दिया है, सामूहिक प्रयत्नातून सहकार्याने केलेले मोठे कार्य, टीम वर्क. अगर टीम वर्क हम लोग करेंगे, जैसे देखो ना, एक काठी टूट सकती है ना, लेकिन 4-5 काठी एक साथ रहेंगी तो टूटती है क्या, नहीं टूटेगी, देखो ट्राई करके. वैसा ही है, एक साथ रहेंगे तो हम लोग को कोई भी है ना अलग नहीं कर सकता, है ना, कोई भी दुश्मन हम लोग के ऊपर बुरी नज़र से देख नहीं सकता. आस वेगळी नाही अम्मा, ध्यास वेगळा नाही. हम लोग को आस भी मतलब कोई भी इच्छा, है ना, म्हणून म्हटलं आहे की आमची कोणती इच्छा नाही, आस म्हणजे इच्छा, है ना, आणि ध्यास मतलब उत्कट तीव्र इच्छा, है ना, वही बोला आहे की या वेगळा आमचा कोणताही ध्यास नहीं, एकजुटीने समाज कार्य करणे हे आमचे ध्येय आहे. मतलब हम लोग को एकजुटी से, है ना, एक दूसरे के साथ एक दूसरे को मिलजुल के जो समाज कार्य करना है, समाज के लिए कार्य करना है ना, सोशल वर्क करना है, यही हम लोग का क्या है, मेन इंटेंशन है. यही यहाँ पे एकात्मते का, है ना, एकात्मतेचं, है ना, भावस्पर्शी किंवा म्हणायला गेलं तर माणुसकीचं दर्शन आणि एकात्मतेचं एकजुटीचं दर्शन ह्या कवितेमध्ये, है ना, वर्णन ह्या कवितेमध्ये वसंत बापट यांनी खूप छान पद्धतीने केलेलं आहे. बघा बाळांनो, जे काही नोट्स देईन त्याचे आपल्याला, है ना, प्रश्न उत्तर जे फुल्ली केलेले आहेत, जो देखो पहले फिर से बता रहा हूँ मैं, फुल्ली किया हुआ जो बुक्स के नीचे का है वही स्वाध्याय लिखना है, खाली बस स्वाध्याय जो रहता है वो बराबर, और ग्रामर पर सब लिखना है, लाइक शब्दार्थ वो तो लिखना ही है, और ग्रामर पर जो भी रहेगा कौन सा भी रहेगा वो आपको करना ही है. अभी नेक्स्ट लेक्चर हम लोग सब नेक्स्ट लेक्चर अभी के जो भी रहेंगे उसमें ग्रामर पार्ट ही देखेंगे. ओके, जो भी है ग्रामर पार्ट, विशेषण विशेष रहेगा, है ना, वाक्य प्रचार रहेगा, जो भी जितना भी ग्रामर रहेगा हम लोग थोड़ा सा सीखेंगे नेक्स्ट लेक्चर. समझ में आया? सो प्लीज़ सगळ्यांनी वाचन करा, हँडरायटिंग चांगली सुधरा. ओके, आणि चांगल्या पद्धतीने जे पाठांतर, मेन काही प्रश्न उत्तर पाठांतर आहेत ते तुम्हाला करायची आहेत, हे लक्षात ठेवा. समजलं? ओके.